फक्त लूट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकाही पार पडत आहेत. फडणवीसांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप नंबर 1 राहील, यासाठी तुम्ही कामाला लागा. महाराष्ट्र त्यांनी भ्रष्टाचारामध्ये, चोऱ्या मारांमध्ये नंबर 1 केलेला आहे बरं का. आणि त्याच माध्यमातून लुटीतून जो पैसा येणार आहे, जसं मी मगाशीच सांगितलं, समृद्धी महामार्ग 19 दिवसामध्ये संपूर्ण रस्ताची जाळी झालेली, खड्डेच खड्डे, ठेकेदाराकडून किमान 40% उचल विधानसभेच्या आधी. आता शक्तीपीठ 20,000 कोटी रुपयाचं काही मंजुरी मिळाले, त्यातले किमान 10,000 कोटी रुपये ठेकेदारांकडून त्यांना निवडणुकीसाठी मिळणार. आणि या माध्यमातून ते पहिल्या क्रमांकावर जात असतील तर त्यांचं त्यांना लखलाभ ठरवून. हे काय सरळ मार्गी लोक नाही आहेत ना, ही निवडणुका कशा जिंकतात हे काल राहुल गांधींनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधला, मला वाटतं दक्षिण नागपूरमधल्या मतदारसंघात कसे मतांच्या चोऱ्या केल्या पैशाच्या माध्यमातून, हे स्वतः राहुल गांधींनी दाखवलेलं आहे. राहुल गांधी हे देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांना संवैधानिक अधिकार आहे. बघा असं आहे की मोदी विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातही प्रमाण वाढलेलं आहे. बघा नाही बघा, देवेंद्र फडणवीस असू दे, हो आहे ना, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर असेल. पण आपण कशा प्रकारे निवडणुका या महाराष्ट्रात जिंकलेल्या आहात याचं स्पष्टीकरण वारंवार होत आहे. आणि निवडणूक आयोगानं द्यायचं उत्तर तुम्ही का देताय? निवडणूक आयोगानं आता राहुल गांधींना चर्चेसाठी बोलवलं. जाऊ ना, आम्ही जाऊ की चर्चेला, त्यात काय. आज संविधान हत्या दिवस सगळीकडे आणीबाणीची 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून भारतीय जनता पक्षाला एक नौटंकी करण्याचं व्यसन लागलेलं आहे बरं का. ही नशा आहे त्यांची, नौटंकी करणं उनका नशा है. हर चीज का नौटंकी और हर चीज का सेलिब्रेशन करते हैं या उत्सव मनाते हैं, चाहे कुछ भी हो. पहलगांव में जो हुआ, जो पुलवामा में होगा, वो उसका भी वो लोग उत्सव मना चुके हैं राजनीति के लिए. 50 साल हो गए इमरजेंसी, 50 साल. भूतकाल में जो हुआ है उसको भूलकर हमको आगे जाना चाहिए. आपत्काल, आणीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा का होऊ शकतो, त्याचं जरा